काही इतर कोणी शिकवण्याची सांगण्याची गरज नाही। तुम्ही मायन्यूटली कशा पद्धतीने काम करता ते मी तुमच्या दोन निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे। आत्ताच्या घडीला ज्या वेळेला तुम्ही आता काँग्रेसच्या पठडीतून बाहेर पडून भाजपमध्ये आलात, तुम्ही बराच वेळ झाला एका गोष्टीवर फार भर देताय की भाजप कसा मायन्यूटली काम करतो। हे जे मायन्यूटली काम करणं आहे हा संपूर्ण कार्यपद्धतीतला फरक तुम्हाला आता जाणवू लागलेला आहे का तुम्ही पाहत होतात आणि आता तो अनुभवता आहात? माझी स्वतःचीच कार्यपद्धती अशी आहे की मी कुठलंही काम घेतल्यानंतर एक ऑर्गनाइज पद्धतीने काम करून रिझल्ट मिळवण्याचा माझा प्रयत्न असतो। आज नाही, गेल्या 25-30 वर्षाच्या अधिक कालावधीमध्ये मी जी जबाबदारी स्वीकारली, पक्षात असो, पक्षाबाहेर असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये एक ऑर्गनाइज एक रोडमॅप तयार करून त्या पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह आपलं आपण अचीव केलं पाहिजे, आपलं साध्य करता आलं पाहिजे। गोल हा त्यातला नेहमी गाभा राहिलेला आहे। एक्झॅक्टली भाजपची जी वर्किंग कार्यपद्धती आहे तशीच आहे किंवा आपलं रोडमॅप काय, कशा पद्धतीने आपण रिझल्ट देऊ शकतो। अब की बार 400 पार मी टार्गेट सेट केलं ना, 370+ अराईज धरून 400च्या वर जायचं आहे आपल्याला, हे टार्गेट आहे। त्या टार्गेटमुळे काम सुरू आहे, नुसतं बोलून चालत नाही आहे। कृतीमध्ये लोक फिरत आहेत, जात आहेत, भेटत आहेत, सभा होत आहेत, बैठका होत आहेत, मतदारांमध्ये पोहोचतो आहे, एक डेफिनेट रोडमॅप आहे। दुसरीकडे अजून फक्त प्रेस कॉन्फरन्सेसवर चाललेलं आहे, दुसरं प्रेस होत नसतं असं। पण मग एवढं सगळं असताना अशोकरावांना वाटतं उशीर झाला भाजपमध्ये यायला, एक 10 वर्ष आधीच यायला पाहिजे होतं? नाहीये, मी कुठलाही निर्णय असा झटकन घेतलेला नाही। मी मुद्दा जेव्हा 10 वर्ष पाहिली मी की हे सगळं रोज पाहतोय की घसरण चालू आहे, रोज पाहतोय काही सुधारणा होत नाही, रोज पाहतोय की अशा पद्धतीने चाललंय की त्यातून रिझल्ट मिळणारच नाही, तर मग आता किती वेळ वाट पाहायची? आय थॉट इज अ राईट टाईम। आणि माझं मी फुलफिलमेंट, माझं जे कमिटमेंट माझ्या मतदारांना होतं 5 वर्ष मी राहिलो त्यांच्याबरोबर, शेवटचे 4 महिनेच मी अगोदर राजीनामा दिला। मी काही पक्ष म्हणजे गद्दारी विषय नाही आहे माझा, मी इथे राजीनामा दिला पक्षाचा, राजीनामा देऊन मग इथे मी स्विचओव्हर झालो। त्यामुळे माझी कमिटमेंट पूर्ण कालावधी जो आहे तो मी पूर्ण केला आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी काँग्रेसचं काम करत राहिलो। असं नाही मी अलिप्त राहिलो, 6 महिने घरी बसलो, असं नाही आहे।